नमस्कार सगळ्यांना. आणि आता तुम्ही स्क्रीनवर बघत असणार की IBPS क्लर्क प्रिलिम्स बद्दल आपण बोलणार आहोत अँड स्पेशली रिझनिंग सेक्शन बद्दल. ओके. तो आता मी रिझनिंग फॅकल्टी आहे ऑलरेडी आणि मी ही एक्झाम दिली पण आहे पास्टमध्ये. आपण समजू की रिझनिंग सेक्शनला आपला अप्रोच काय असला पाहिजे आणि डेली आपण याला कसं सॉल्व्ह केलं पाहिजे. तर जर तुम्ही बघितलं की ही एक्झाम जी आपण देतो ही फर्स्ट स्टेप आहे बँकिंगची एक्झाम मध्ये. ही असे म्हटले जाते की सगळ्यात इझी एक्झाम. RBI असिस्टंट नंतर जी एक्झाम येते म्हणजे लेवलमध्ये, ओके, ती IBPS क्लर्क असते. ओके. तर ही फर्स्ट पायरी आहे. आपल्याला ही फर्स्ट पायरी क्लिअर करायची आहे. IBPS क्लर्कची, मग SBI क्लर्क, मग IBPS PO, मग SBI PO, मग नाबार्ड, मग RBI असिस्टंट, RBI ग्रेड बी. तो वन ॲट अ टाइम आपल्याला जायचं. तर ही फर्स्ट पायरी ही आपल्याला क्लिअर करायची. ओके. सो याच्यामध्ये रिझनिंग खूप मोठा रोल प्ले करतो. जेव्हा पण आपण कुठल्या एक्झामसाठी प्रिपेअर करतो ना, तर पास्टमध्ये त्याचा त्या एक्झामची कट ऑफ काय होते, काय स्कोर्स होते, किती मार्कला ती एक्झाम येते, आपण कसं प्रिपेअर करायला पाहिजे फ्युचरसाठी. सो आपण जर 2024चा कट ऑफ बघितला तर 2024 मध्ये ही जे 73 जे दिलेले आहे हे जनरल कॅटेगरीचा कट ऑफ. ओके. आणि ही STचा कट ऑफ आहे आणि SCचा इकडंच कुठेतरी असणार, पण सिमिलर म्हणू शकतो. आता जेव्हा मी हे का बरं कट ऑफ तुम्हाला इकडे दाखवलं, कारण की आपण जेव्हा एस्पिरंट जेव्हा कोणी पण एस्पिरंट किंवा स्टुडंट जेव्हा एक्झामला प्रिपेअर करतो, ओके, ऑब्लिक स्टुडंट जो या एक्झामला प्रिपेअर करतो, तो ना काय करतो की नेहमी कट ऑफच्या हिशोबानेच प्रिपेअर करतो. तर हा अप्रोच ना खूप चुकीचा आहे. जेव्हा पण तुम्ही मॉक देतात मग बघतात, हा मी मॉक दिले, मला आता ना 65 आलेत, पण लास्ट इयरचा कट ऑफ 73 होता. तर मी मॉकच्या हिशोबाने विचार करतो आता मला +8च पाहिजे. तर हा अप्रोच खूप चुकीचा असतो जेव्हा पण आपण कुठल्या एक्झामला प्रिपेअर करतो. आपलं नेहमीच असलं पाहिजे की टॉप 5% मध्ये येण्याचा. ओके. जेव्हा पण तुम्ही जी पण मॉक देणार आहे, समजा 1000 मुलं देत आहेत, ट्राय करा की टॉप 5 मध्ये येण्याचं, टॉप 50 मध्ये येण्याचं. पर्सेंटाईलच्या हिशोबाने भेटतं. 100 मध्ये जर बघितलं टॉप 5 मध्ये जी पण तुम्ही मॉक देत असणार, तर हा अप्रोच खूप चुकीचा असतो कट ऑफचा. 73, हा ठीक आहे, 73 म्हटल्यावर तुम्हाला एक जजमेंट राहतं की हा 73च्या आसपास आहे म्हणजे माझा ऍव्हरेज स्कोर आत्ता मॉक मध्ये 85 80च्या आसपास पाहिजेच पाहिजे. ओके. असं धरून झालं जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताय तर +10 असलंच पाहिजे प्रिपरेशनच्या वेळी. ओके. आता ठीक आहे, हा कट ऑफ होता. आता ही एक्झाम नेमकी आहे कधी? ही नेमकी एक्झाम आहे डिसेंबरमध्ये 6, 7, 13, 14. बघा या 4 डेज मध्ये डिफरंट स्लॉट्स मध्ये ही एक्झाम होईल. ओके. डिफरंट स्लॉट्स मध्ये 1, 2, 3, 4 जे पण असेल एवढ्या स्लॉट्स मध्ये ही एक्झाम होईल. आणि हिची जी मेन्स होणार आहे ती फेब्रुवारीमध्ये होणार आहे. सर विचार करा, आज मी जे व्हिडिओ हा बनवतोय तर आज जानेवारी 30th आहे. ओके. 2025. तुमच्याकडे बरोबर 11 महिने आहेत. 11 मंथ. ओके. 11 मंथ आहे आणि डिसेंबरमध्ये ही एक्झाम आहे. ओके. म्हणजे तुमच्याकडे 11 मंथ आहेत, 10 to 11 मंथ्स तुम्ही एक्झाम आरामशीर काढू शकतात आत्तापासून प्रिपेअर केलं तर. तर मी हा व्हिडिओ आत्ताच कार बनवतोय कारण की कसं असतं की मुलं लास्ट मध्ये प्रिपेअर करायला सुरू करतात, लास्टच्या 1 मंथ मध्ये 2 महिने. तुम्ही आता थर्ड इयरला आहे, फोर्थ इयरला आहे, तुम्ही करा प्रिपेअर, सुरू करा. कसं केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगेल. प्रत्येक सब्जेक्टचे आमच्याकडे फॅकल्टीज आहे. मी रिझनिंगसाठी सांगणार आहे, त्याच प्रकारे ओम सर मॅथ्ससाठी सांगणार आहे, क्वांटसाठी. तसं इंग्लिशसाठी आपल्याकडे फॅकल्टी आहे, ते सांगणार आहेत. तर असं ओव्हरऑल आपण ही एक्झाम कशी काढायची त्याच्याकडे आपण बघू शकतो. ओके. नेक्स्ट आलं की नेक्स्ट झालं की आपण बोलतो की एक्झाम किती मार्काची. तर ही एक्झाम असते 100 क्वेश्चन्स. ओके. 100 क्वेश्चन्स असतील 100 मार्क्ससाठी. ओके. आणि प्रत्येक सेक्शनला टायमिंग आहे. ओके. सेक्शन 1 आहे, सेक्शन 2 आहे, सेक्शन 3. आता सेक्शन 1 काही पण असू शकतो, रिझनिंग येईल, मग मॅथ्स येईल, मग इंग्लिश येईल. ओके. तर हे 3 सेक्शन्स आहेत, बरोबर.
आता हे तिन्ही सेक्शनला आपल्याला काढायचंय आणि यांचे कट ऑफ पण स्टेट वाईज असतं, ते पण लक्षात ठेवायचंय. आता 20 मिनिटात या सेक्शनला तुम्हाला 20 मिनिट भेटतायत. तुम्हाला 35 क्वेश्चन्स करायचेत. सिमिलर विथ कॉन्ट 20 मिनिटात 35 क्वेश्चन्स. इंग्लिशला 20 मिनिटात 30 क्वेश्चन्स. तेव्हा अजून 100 क्वेश्चन्स होतात. बरोबर, म्हणजे 60 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन्स करायचेत. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं लास्ट इयरचा कट ऑफ जर बघितला तुम्ही 73च्या आसपास जनरलचा आहे, म्हणजे बघून चला की 35 इकडे तुमच्या हातात डायरेक्ट आहेत. ओके, आणि एक्झाम मध्ये तुमची एवढी लेवल आजपासून तुम्ही प्रिपेअर करत आहेत, 11 महिन्यामध्ये तुम्हाला आरामशीर आउट ऑफ भेटले पाहिजे. ओके, हेच टार्गेट पाहिजे. आउट ऑफ नाही भेटणार त्यापर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणार नाही, असं धरून चालायचं. कारण की कॉम्पिटिशन भरपूर आहे मार्केटमध्ये आणि तुम्हाला एक्झाम काढणंच आहे. ओके, सो 20 मिनिटाचा 35 क्वेश्चन कसे टॅकल करायचे रिझनिंगचे, हा मेजर पार्ट आहे. नंतर तुम्ही इकडं लोक कॉन्ट पण करून घेतात, इंग्लिश पण होत, म्हणून आपण टार्गेट करू शकतो की पहिले या 2 क्लिअर करायचे. आता याचे अप्रोच काय काय, टॉपिक्स कुठले कुठले असतात, डेली अप्रोच काय असणार. टॉपिक्स याच्यात भरपूर आहेत. पझल मेजर टॉपिक आहे, धरून चाला 35 मार्क्स मध्ये 35 मार्क्स मध्ये 20 to 25 मार्क्स फक्त पझलचे असतात. ओके, आता मी एक सिरीज घेऊन आलोय, मेमरी बेस्ड क्वेश्चन्स, एसबीआय क्लर्क, आयबीपीएस क्लर्क, त्याच्या आपण सॉल्व्ह करतोय. बघा पझल कसा अप्रोच करतोय आम्ही. डेली तुम्हाला टार्गेट असलं पाहिजे 10 to 15 पझल्स. ओके, दॅट टू किती वेळात आपल्याला प्रत्येक पझल सॉल्व्ह व्हायला पाहिजे. 20 मिनिटात पेपर सॉल्व्ह व्हायला पाहिजे. फर्स्ट 35 क्वेश्चन सॉरी. तर किती वेळात व्हायला पाहिजे? 1.5 मिनिटात पझल सॉल्व्ह होऊन 2 मिनिटात आन्सर्स, म्हणजे ओव्हरऑल 2 मिनिट्स मॅक्स विथ क्वेश्चन अँड आन्सर. ओके, 5 क्वेश्चन विथ पझल, ही तुमची स्पीड पाहिजे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करा, तेव्हा जाऊन तर 35 क्वेश्चन्स होणार ना. आता की तुम्हाला कसं माहितीये 10-15 पझल्स डेली करायचे, त्याच्यासाठी सिलॉजिझम्स हे जे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला डेली करायचे आहेत. ओके, डेली टार्गेट करा 20 सिलॉज करा, इनइक्वालिटीज 20 करा. ओके, कोडिंग डिकोडिंग करा. परत आपलं काय बोलतात, इनपुट आउटपुट करून ठेवा बेसिक लेवलचे. आणि याच्यात लेवल खूप हार्ड येत नाही, एवढं पॉसिबल नाही होणार ना 20 मिनिटात 35 क्वेश्चन करणं. तर या सगळ्याला टाइमर लावूनच करायचंय, त्याच्यामुळे मी इकडे सेपरेट लिहून ठेवले की टायमर. आणि टार्गेट ठेवा की प्रत्येक गोष्टीचे तुम्ही 20-20 क्वेश्चन तरी डेली सॉल्व्ह करतायत. पझल तुम्ही फक्त डेली टार्गेट करा 10 पझल करण्याचे. ओके, खूप काय मोठी गोष्ट आहे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर तेवढं आपल्याला करायलाच हवं. आणि डेली मॉक नाही द्यायची आहे आजपासून. 3 डेज गॅप घ्यायचा, म्हणजे आता मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडेला मॉक द्यायची. ओके, थर्सडेला मॉक द्यायची, बघायचं स्कोर काय येतोय. आणि या मॉकचा यूज करूनच आपण प्रिपेअर करायचं आहे. मॉक मध्ये काय स्कोर येतोय काय नाही येते. मॉक मधले कुठले क्वेश्चन्स आहे, मी जे 20-20 पझल करतोय, 10-10 पझल करतोय, आता हे किती होत आहेत. ओके, एक्झॅक्टली मी तेच पझल जर माझ्या मॉक मध्ये आले मी सॉल्व्ह करू शकतोय का, मला कुठे प्रॉब्लेम येतोय. जर मी चांगला तो पझल सॉल्व्ह करू शकतोय एक्झाम मध्ये, पण मी टाइम किती घेतला त्या पझलला, मला प्रेशर हँडल होतंय का नाही होतंय. पुढच्या आता 10 मंथ मध्ये तुम्ही टार्गेट ठेवा प्रिलिमचे अराउंड 80 to 100 म्हणू शकता, या 150 मॉक्स पण द्यायला रेडी का. ओके, मॉक्स खूप स्वस्त भेटतात, त्याच्यात काही इश्यू नाही येणार तुम्हाला. आता हे करत राहायचं. आता तुम्ही जर विचार केला डेली तुम्ही 10 पझल करताय तर वीकचे किती होतात, 70 पझल. ओके, बाकी तुम्ही सब्जेक्ट साइड बाय साइड करत राहा. ओके, हा का बरं इम्पॉर्टंट, हा इव्हन आरआरबी साठी पण इम्पॉर्टंट असतो. आरआरबी ला पण हा तुम्हाला हेल्प होईल. तुम्ही जसे जसे तुम्ही याच्या स्कोर करणार, तुम्ही मग पीओच्या लेवलला सुरू करा. तर ऍट अ टाइम 1 स्टेप ऍट अ टाइम जायचं. पहिले आयबीपीएस क्लर्क, मग एसबीआय क्लर्क, एक 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 लेवल वाढत जाऊ. ओके, पुढच्या 2-3 वर्षात तुमचं होऊनच जाणार आहे. सो ही रिझनिंग स्ट्रॅटेजी आता बेसिक मध्ये सांगितली, अजून डीप डाऊन आपण करू एक एक टॉपिकला घेऊन कसं सॉल्व्ह करायचं. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला.
आणि थँक्स फ्रॉम बालक. ओके. आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तुम्ही. तुम्हाला खूप हेल्प होईल. आम्ही डेली काही ना काही आता ट्राय करतोय क्विझेस आणि आमची टीम चांगली आहे. यू कॅन जॉईन इट. आणि थँक यू. काय क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता की सर याच्यावर व्हिडिओ बनवा. आम्ही बनवू. ओके. थँक यू सो मच. इकडंच आपण ही स्ट्रीम एंड करतो. बाय.